साहेब एवढ्या वेळेस लोन करा, मी तुमचे हप्ते ना टायमाच्या टायमाला फेडेन. तुम्ही मागच्या वेळेस पण असेच बोलले साहेब. मागच्या वेळेस हप्ते नाही दिले तुम्ही. तुम्हाला सांगतो साहेब, यांच्या घरी मी हप्ता मागायला गेलो त्यावेळेस हा व्यक्ती साडी घालून माझ्यासमोर आला. मला म्हटलं माझा नवरा घरी नाहीये. मी म्हटलं चला 5 वाजता येऊ, पण जाताना मला यांची दाढी दिसली. तेव्हा मला कळलं की ही नाहीये, हा आहे. साहेब बघा ना काहीतरी. नाही होणारच नाहीये. या तुम्ही. अरे काय झालं सांग ना. अरे फादरच्या नावावर लोन होतं 5 लाख रुपये. फादर एक्सपायर झाला, आता ते लोन फेडायसाठी तो लोन घेत होतो. मग तू लोन फेडायला लोन घेतोय, हा, आणि उद्या जर तुला काय झालं तर तुझ्या घरच्यांनी काय करायचं? कोण लोन फेडेन ते? आईला त्याचा विचारच नाही केला राव मी. आता आहे ना तू दुसरा काय विचार नको करू. तू ना एक काम कर, टर्म इन्शुरन्स घेऊन टाक. अरे तर आधीच माझी पैशाची अडचण आहे, त्यात तुम्हाला काहीतरी घ्यायला लाव. अरे काहीच खर्च नाही. महिन्याला 600 ते 700 रुपये भरून आहे ना तुला आहे ना 2 करोड पर्यंतचा कव्हरेज मिळू शकतो. आणि तुझ्या फॅमिलीला आहे ना कोणत्या लोनच्या भरोश्यावर राहायची गरज नाहीये. हे सगळं ठीक आहे, पण टर्म इन्शुरन्स घ्यायचा कसा? अरे माय बायोमध्ये लिंक आहे, तिथं आहे ना ट्रस्टेड इन्शुरन्स पार्टनर येतं, आणि तुला जो प्लॅन आवडेल ना तू तो घेऊ शकतो. तुला आहे ना ते सगळे एकाच ठिकाणी मिळून जाईल, आणि तुला 15% डिस्काउंट पण मिळेल. आणि आता सध्या ना टर्म इन्शुरन्स घ्यायची खूप गरज आहे. आईला लगेच घेतो राव.